दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कासेगावच्या वेशीमध्ये एका इसमाचं नाव पांडुरंग सीत आहे, वय 43 वर्ष. त्याला अज्ञातांनी गोळी मारून त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच कासेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावडे साहेब आणि त्यांचं पथक त्या ठिकाणी रवाना झाले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना यावर माहिती दिल्यानंतर ज्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये फायरआर्मचा वापर झाला त्याची गांभीर्यता पाहता त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर SP साहेब, ॲडिशनल SP मॅडम, LCB PI त्यांची टीम, त्याचबरोबर स्वतः IG साहेब घटनास्थळी त्या दिवशी आलेले आहेत. घटनास्थळी आल्यानंतर वरिष्ठांनी IG साहेब आणि SP साहेबांनी पथके 4 तयार केली होती. प्रत्येक पथकांच्या एक अधिकाऱ्याच्या अंतर्गत घेऊन त्यांनी वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगून दिले होते. ते अँगल आम्ही एक्सप्लोर करत होतो. सदर गुन्ह्यामध्ये कोणतीही माहिती प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला नव्हती आमच्याकडे की किती हल्लेखोर असतील, मारण्याचे कारण काय आहे. त्या पद्धतीनं 4 वेगवेगळ्या कारणाचा अंदाज घेऊन 4 पथके त्या पद्धतीनं काम करत होती. स्वतः IG साहेब आणि SP साहेब ह्या 4 पथकांच्या कामावर लक्ष ठेवून होतं. काल रोजी पुन्हा SP साहेब, IG साहेब दोघेही पोलीस स्टेशनला येऊन सदर गुन्ह्याची माहिती घेऊन प्रत्येक पथकाकडून अंदाज घेऊन त्यातील जे संशयित निष्पन्न झाले होते त्या निष्पन्न झालेल्या संशयितांकडे चौकशी करून सदरचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण आम्ही 3 आरोपी अटक केलेले आहेत. जे आरोपी आहे, एक नंबर सुरेश ताटे आहे, दुसरा विशाल भोसले आणि तिसरा शिवाजी घुसाळे म्हणून आहे. तर सुरेश ताटे हा मैताचा नातेवाईक आहे आणि त्याला त्याच्या संशयावरून किंवा त्याच्या पत्नीबरोबर त्याचे संबंध असतील हा संशय त्याच्या मनात होता. तर त्या अनुषंगाने त्याने इतर 2 आरोपींना 6 लाख रुपयाची प्राथमिकदृष्ट्या आम्हाला माहिती भेटली, 6 लाख रुपये देतो म्हणून अशी सुपारी दिली होती. आणि एका अन्य इसमाकडून वेपन फायरआर्म विकत घेऊन त्यांच्या हातात देऊन त्यांना मारण्याची सुपारी त्यांनी दिलेली होती असे निष्पन्न झालेले आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 3 आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर गुन्ह्यातल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केले असता त्यांना एकूण 5 दिवसाची मुदत दिनांक 22 ऑगस्टपर्यंतचे पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेला आहे.